ट्रम्प तात्यांनी अख्ख्या सोलार इंडस्ट्रीवरती हातोडा मारलाय आणि त्यामुळेच वारे इंजिनियर्सचे तारे फिरलेत. काय झालं, 24 फेब्रुवारीला डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऑफिसमधून एक अनाउन्समेंट आली. अनाउन्समेंट काय होती की इंडियामधून इम्पोर्ट होणाऱ्या कोणत्याही सोलार रिलेटेड गोष्टींवरती 126% ड्युटी लागेल. म्हणजे याचा थोडक्यात अर्थ काय, समजा वारे इंजिनियर्स एखादी गोष्ट एक्सपोर्ट करेल, एखादा सोलार पॅनल 100 रुपयाला एक्सपोर्ट करत असेल तर आता काय होणार, ते 100 रुपये आणि प्लस 126 रुपयाचा टॅक्स. याचा अर्थ डिरेक्टली इनडिरेक्टली असा आहे की US मधल्या क्लायंटनी इंडियामधून सोलार पॅनल घ्यायचे नाहीत. मध्ये काय करतील, त्यांचा जो अजेंडा आहे ना अमेरिका फर्स्ट, त्याच्या अंतर्गत अमेरिकामध्ये जे लोक मॅन्युफॅक्चर करतात स्वस्तातल्या स्वस्त लोकल परचेस होईल आणि त्याचाच इम्पॅक्ट हा या स्टॉकवरती पडला आणि वारे इंजिनियर्स गेल्या 2 आठवड्यात ऑलमोस्ट 12% आणि त्याच्या ऑल टाइम हाय पासून 30% डाऊनला आलाय. बरं, हे टेक्निकल फ्रंट आहे. फंडामेंटल स्टॉक खराब आहे का, तर मी आता जेव्हा नंबर बघत होतो, थोडासा अभ्यास करत होतो, तर 2 गोष्टी प्रामुख्याने लक्षात आल्यात. काय, सेल ग्रो झालाय ऑलमोस्ट डबल. म्हणजे जी कंपनी 3,500 कोटीचा सेल करत होती डिसेंबर 24 मध्ये, त्याच कंपनीने डिसेंबर 25च्या म्हणजे Q3 FY26 मध्ये 7,500 कोटीचा सेल केलाय. त्यांचं नेट प्रॉफिट 507 कोटीवरून 1,105 कोटीला गेलंय. म्हणजे सेल ग्रो झालाय, डबल झालाय, प्रॉफिट डबल झालाय, तरी सुद्धा हा स्टॉक पडला. कारण मार्केट कधीही प्रेझेंट नंबरवरती काम करत नाही, ते नेहमी फ्युचरचा विचार करत असतं. मग फ्युचर काय आहे, जर समजा US मध्ये असा टॅक्स लागणार असेल आणि जर सेल होणार नसेल तर इन्व्हेस्टर फ्युचर प्रेडिक्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि मग त्याच्यावरती निर्णय घेतले जातात. मग आता तुम्ही जर ऑलरेडी हा स्टॉक बाय केला असेल, काय करायचं, कधीतरी मोदी साहेब सगळं बरं करतील म्हणून वाट बघायची, किंवा फंडामेंटलच्या बेसिसवरती की बाबा या कंपनीने आतापर्यंत हा नंबर चांगला केलेला आहे आणि पुढेही काही ना काही मार्ग काढेल, चला US मध्ये एक्सपोर्ट होत नाही तर दुसऱ्या कंट्रीमध्ये करेल, या अनुषंगाने फंडामेंटल बेसिसवरती नक्की अक्युम्युलेशन होऊ शकतं. पण टेक्निकल बेसिसवरती सेल इंडिकेशन क्लिअरली आलेलं आहे. आता वाईट कशाचं वाटतं माहिती आहे का, हा स्टॉक गेल्या 2 आठवड्यात 12% पडला. अनाउन्समेंट कधी आली, 24 फेब्रुवारीला आली आहे. ठीक आहे, 24 फेब्रुवारीला अनाउन्समेंट येते आणि त्याच्या आधी ऑलरेडी 6 ते 8% हा स्टॉक पडलेला. याचा अर्थ काय, याचा अर्थ असा आहे की इनसायडर ट्रेडिंग. म्हणजे मार्केटमध्ये बऱ्याच गोष्टी अनाउन्समेंट येण्याआधी, लोकांना कळण्याआधी खूप काही लोकांना कळलेल्या असतात आणि ते त्याच्यावरती ॲक्शन घेऊन मोकळे होतात. यालाच आम्ही सेक्टरल रोटेशन असं म्हणतो. हे ऑप्शन ट्रेडिंग वगैरे बंद करा, सेक्टर रोटेशन शिका आणि स्विंग ट्रेडिंग आणि व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग करा, खूप चांगले पैसे बनवाल. धन्यवाद, पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओमध्ये.